नमस्कार बंधू भगिनींनो, सनातन सत्य यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धाळू भक्तांचे मनपूर्वक स्वागत. बंधू भगिनींनो, सध्या अध्यात्मामध्ये अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे आणि अशा वेळेला जो सर्वसामान्य भक्त आहे याचा अध्यात्मावरचा विश्वास उडत असतो आणि कोणाची भक्ती करावी, काय भक्ती करावी, का भक्ती सोडूनच द्यावी, अशा एका द्विधा भूमिकेमध्ये तो जात असतो. की असं झालं होतं की एका महाराजांना एका व्यक्तीने प्रश्न विचारला की तुमची आध्यात्मिक पार्श्वभूमी काय. त्याचं म्हणणं असं होतं की तुम्ही अध्यात्मात कसं काय आला, तुमच्या घरात कोण आध्यात्मिक होतं का म्हणून तुम्ही अध्यात्मात आला का, म्हणजे अध्यात्माला देखील पार्श्वभूमी लागते का, या संदर्भात आपण चर्चा करूया. तसेच आज गुरु कसा असावा हे सांगण्याची गरज आलेली आहे, त्यामुळे गुरु कसा असावा हेही सांगणार आहे. पहा, एखादा शेतकरी असेल तर त्याचा मुलगा शेती करतो. एखादा डॉक्टर असेल तर त्याचा मुलगा डॉक्टरकी क्षेत्रामध्ये येण्याचा चान्स असतो. कीर्तनकार असेल तर त्याचा मुलगी कीर्तनामध्ये येत असते. याला आपण पार्श्वभूमी म्हणतो की ती त्यांची पार्श्वभूमी होते किंवा त्याने ते लहानपणापासून पाहिलं आणि या क्षेत्रामध्ये आले. आता अध्यात्मामध्ये एखादी व्यक्ती येत असेल तर त्याला हे प्रश्न विचारणं योग्य अयोग्य म्हणण्यापेक्षा मला असं म्हणायचं की अध्यात्माला पार्श्वभूमीची गरज नाही पडत, मुळीच पडत नाही. अध्यात्म ही एक मानसिक वृत्ती आहे. आता डाकू होता, खून केला होता आणि शिक्षा भोगून आला असेल आणि मग तो आता अध्यात्मात कसा आला, तर याला देखील आपल्या अध्यात्मामध्ये उत्तर आहे की वाल्या कोळी लूटमार करायचा, लूटमारच नाही लोकांना जिवे मारायचा, आणि हा वाल्या कोळी सुद्धा अध्यात्मामध्ये येऊन वाल्मिकी ऋषी झालेला आहे. कान्होपात्रा असं म्हटलं जातं की तिची आई, तिचं कुळ म्हणजे तिच्या घरातील आई वगैरे ती गणिका होते, वेश्या व्यवसाय करणारे होते आणि अशा कुटुंबात जन्मलेली ही कान्होपात्रा, तिला देखील याच व्यवसायामध्ये घालायचं होतं, परंतु तिनं ते जुगारून ईश्वराला समर्पित झाली. आजामेळा असू द्या, सदन कसाई असू द्या, अशा कितीतरी भक्त आहेत ज्यांना अध्यात्माची पार्श्वभूमी नाही, परंतु हे अध्यात्मात आलेले आहेत. अध्यात्मामध्ये येऊन लोकांचा उद्धार यांनी केलेला आहे. पार्श्वभूमी काहीच नाही आहे, परंतु यांनी अध्यात्मामध्ये उच्च स्थान मिळवलेलं आहे. पार्श्वभूमी असं काही नसतं. जसं एखादं लोखंड परिसाच्या संपर्कात येतं आणि त्याचा देखील सोनं होऊन जातं, त्याच पद्धतीनं तुमच्या जीवनामध्ये एक क्षण असतो की ज्या क्षणामध्ये तुमचं जीवन पलटून जातं आणि तुम्ही एक आध्यात्मिक व्यक्ती होत जाता. माझ्या घरामध्ये देखील अध्यात्माची पार्श्वभूमी नाही आहे. माझे वडील प्राथमिक शिक्षक, जुन्या काळातले. ते देव मानत नव्हते असं नाही, परंतु देवाच्या पूजा करत बसणं वगैरे हे त्यांना मान्य नव्हतं. ते त्यांच्या कामात ते व्यस्त असायचे. एवढंच काय की मला चांगलं कळेपर्यंत आम्हाला कुलदेवतेला सुद्धा आम्ही कधी त्याने नेलं नव्हतं. माझी आई घरातील देव पूजायची, याच्यापेक्षा आमची आध्यात्मिक काही पार्श्वभूमी नव्हती. परंतु गुरु मिळाले किंवा जे काय झालं माझ्या बाबतीत, तिथून माझं सगळं जीवन बदललं आणि मी अध्यात्मात आलो. असं प्रत्येकाच्या बाबतीत होईलच असं नाही की त्याच्या घरी आध्यात्मिक पार्श्वभूमी आहे म्हणून तो अध्यात्मात आला, नाहीये. कधी कधी काय वेळेला असं देखील होईल की त्या व्यक्तीची पार्श्वभूमी अत्यंत डेंजर असेल. आता तो भक्त झालाच कसा याच्यावरती सुद्धा ऑब्जेक्शन घेऊ शकतील लोक.
वाल्या कोळ्याचं मी जसं नाव घेतलं त्या पद्धतीनं. परंतु पार्श्वभूमीशिवाय देखील अध्यात्मामध्ये येता येतं आणि अध्यात्म हे काय एखादं करिअरचं क्षेत्र नाही बरं का. जसं आपण म्हणतो तुम्ही हे क्षेत्र का निवडलं, अध्यात्मात हे क्षेत्र तुम्ही का निवडलं, हे क्षेत्र नाहीये, चरण्याचं नाहीये, खाण्यापिण्याचं क्षेत्र नाहीये. हे त्याग आणि बलिदानाचं ठिकाण आहे. आपल्या जीवनाची आहुती द्यावी लागते. जसं हवनामध्ये आपण आहुत्या देतो ना, तसं अध्यात्मामध्ये आहुत्या द्याव्या लागतात. खूप काही सोसावं लागतं, खूप काही भोगावं लागतं, झिजून जावं लागतं आणि त्यावेळेला अध्यात्मात कुठं त्याला देव पण येत असतं. पण जर कोण देव बनण्यासाठी अध्यात्मात येत असेल तर ते ढोंगी लोक असतात. त्यामुळं माझं प्रांजळ मत आहे, अध्यात्मात येणारी व्यक्ती कोणीही असो, ती कशी आली हे महत्वाचं नाहीये, परंतु अध्यात्मरूपी परीस त्याला त्याचा स्पर्श झालेला आहे आणि त्याच्या जीवनाचं सोनं झालेलं आहे आणि मग तो अध्यात्मामध्ये आलेला आहे किंवा सर्वश्रेष्ठ ठरलेला आहे. आता राहिला प्रश्न करिअरचा. करिअर, अनेक लोकांच्यावरती हा प्रश्न किंवा आरोप लावला जातो की तुम्ही अध्यात्मामध्ये पैसे लुटण्यासाठी आलेला आहात, हे तुम्ही करिअर निवडलेलं आहे, प्लॅनिंगनं निवडलेलं आहे. आणि मला अनेक लोकांनी प्रश्न विचारला होता की हा जो प्रश्न आहे याला तुमचं उत्तर काय. तर दुर्दैवानं या प्रश्नाचं उत्तर होकारात्मक आहे. अनेक लोकांनी केवळ नाव मिळावं, पैसा मिळावा, शॉर्टकटमध्ये यश मिळावं, शॉर्टकटमध्ये मोठं होता यावं आणि म्हणून अनेक लोकांनी याला क्षेत्र बनवलं. या क्षेत्रामध्ये आलेले आहेत, लूटमार चालू आहे, भोंदूगिरी चालू आहे आणि हे मला मान्य आहे, हे चालूच आहे. खऱ्या अर्थानं 100% मोजायचं जर म्हणलं तर 90% हे असंच चालू आहे. केवळ नाव व्हावं, पैसे मिळावे यासाठी कोणीही यामध्ये घुसतंय आणि भोळ्या भाबड्या लोकांच्या श्रद्धेचा फायदा घेतंय. त्यामुळं याचं उत्तर तर येसच आहे की हो, अध्यात्माला बदनाम करण्यासाठी 90% काही लोक आहेत जे जबाबदार आहेत. आता गुरु कसा असावा हे मी पुन्हा का सांगतोय, माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे, पण आजही पुन्हा ते सांगतोय. जर गुरु कसा असावा हे जर माझं उत्तर तुम्हाला मिळालं तर आज जे काय चालू आहे, मी नाव घेणार नाहीये, आज जे काय चालू आहे त्याविषयी माझं मत काय याचं उत्तर तुम्हाला मिळेल. गुरु म्हणजे नक्की काय. ठीक आहे, मी माझ्या नावापुढे गुरुवर्य शब्द लावून घेतला किंवा मी अमका तमका हे ते वगैरे वगैरे काय पदव्या असतील लावून घेतल्या आणि मी गुरु आहे असं नाव दिलं म्हणून मी गुरु झालो का? अजिबात नाही. कारण ही काही पदवी नाही किंवा याचं काही सर्टिफिकेट कुठे मिळत नाहीये. तुम्ही पाहिलं असेल की माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मला तुम्ही कधी भेटाल तेव्हा काय असेल त्यावेळेला मी माझं नाव घेत असतो, पण नावापुढं एखादा शब्द लावत नाहीये की मी अमका मी टिंब नाही. मी जो आहे तो आहे, मी नाव लावत नाही. पहिला विषय असा आहे की गुरु हा शब्द जर तुमच्या लक्षात आला तर मग त्यानंतर तुम्हाला खरं खोटं, बरं वाईट किंवा आता जे काही दंगा धुडकूस चाललेला आहे त्या संदर्भात समजेल. गुरु अंधकारातून प्रकाशाकडे जो घेऊन जातो तो गुरु. जो महान असतो, जो मोठा असतो, पैशाने नव्हे, नावानं नव्हे किंवा माझे 1 लाख शिष्य आहेत म्हणून नव्हे, जो चारित्र्याने मोठा असतो, मनाने मोठा असतो, विचाराने मोठा असतो तो गुरु. ज्यानं बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले असा असतो तो गुरु.
आपल्या शिष्यामध्ये असणार अज्ञान याचं जो हरण करतो, अज्ञानाचा शेवट करतो, तो असतो गुरु. विचारांच्या ठिणग्या देऊन शिष्यामध्ये आत्मविश्वास, शांती, श्रद्धा, विश्वास, सद्गुण यांची जागृती करतो, तो असतो गुरु. आपल्या शिष्याचं कल्याण व्हावं, किंबहुना समाजाचं कल्याण व्हावं म्हणून स्वतः नाना तऱ्हेच्या यातना सहन करून नाना तऱ्हेचं कष्ट सहन करतो, तो असतो गुरु. आपल्या दरबारात आलेल्या लोकांना आपल्या लेकराप्रमाणे सांभाळतो, तो असतो गुरु. गुरु, मी नेहमी म्हणतो, गुरु हे पद एवढं सोपं नाही आहे. हा फार मोठा शाप आहे. एखाद्याला घडवायचं, त्याचे दोष आपल्या माथी घ्यायचे, एवढं सोपं नाही आहे. आणि जसं मधमाशा हजारो फुलातून कण कण गोळा करून मधाचं पोळं तयार करतात, गुरूंचंही तसंच असतं. अनेक ठिकाणावरून ज्ञान स्वतः ते मिळवायचं, प्राप्त करायचं, अभ्यास करायचा, अनुभूत्या घ्यायचा आणि आपल्या शिष्याच्या तोंडामध्ये तो मध टाकायचा, तो असतो गुरु. गुरुविषयी काय सांगू. आणि गुरुच्या केवळ दर्शनानं आपल्या शिष्यामध्ये चेतना जाग्यात होतात, तो असतो गुरु. असं नाही की एखाद्या गुरुला पाहिलं आणि डोक्यामध्ये डाऊट यायला चालू झाले, असं नाही. गुरु जो सर्व प्रकारच्या देखाव्यापासून दूर असतो, जो शांत असतो, आनंदी असतो, नम्र असतो, तो असतो गुरु. आणि असं जर नसेल तर काय, याचं उत्तर तुम्ही शोधा. फक्त मला एकच सांगायचंय, जे काय चालू आहे याच्यातून समाजामध्ये चांगला संदेश जात नाही. याचं नुकसान आपलंच आहे, हिंदू धर्माचं नुकसान आहे, हिंदू धर्माच्या अध्यात्माचं नुकसान आहे. हे चांगले संदेश नाहीत. त्यामुळं प्रत्येकानं गुरु या व्याख्येला शोभेल असं आपलं वर्तन ठेवलं पाहिजे, असं वागलं पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. शेवटी सांगायचा अर्थ एकच की अध्यात्माच्या शुद्धीकरणाची गरज आहे. अध्यात्मामध्ये घुसलेला कचरा शुद्ध करण्याची गरज आहे. आणि हे सर्वांचं कार्य आहे, आपल्या सर्वांचं कार्य आहे. आणि पुन्हा आपल्या हिंदुत्वाच्या किंवा भारतीय अध्यात्मशास्त्राच्या गौरवशाली परंपरेचे सर्व डाग धुवून पुन्हा आपल्याला ती परंपरा प्राप्त करून द्यायची आहे. जय आदिशक्ती.